नमस्कार, मी ऋषी करत शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आता मोफतमध्ये खते दिली जाणार आहे। आता ही कोणती खते दिली जाणार आहे, त्यासाठी कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, ही खतं तुम्हाला कशा प्रकारे दिली जाणार आहे, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनामार्फत ही खते तुम्हाला नॅनो युरिया असेल किंवा नॅनो DAP असेल या स्वरूपात दिली जाणार आहे। म्हणजेच काय, तर ही खते तुम्हाला आता लिक्विड स्वरूपात दिली जाणार आहे। पूर्वी जर का बघितलं तर तुम्ही खताची पोते टाकली जात होती, आता पोते न येता तुम्हाला बॉटलमध्ये लिक्विड स्वरूपामध्ये तुम्हाला ही खतं दिली जाणार आहे। यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। त्या अर्जाची PDF लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तो अर्ज तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुमच्या जवळचं जे कृषी ऑफिस आहे तुमच्या तालुक्याचं, तिथे जाऊन तुम्ही कृषी सहाय्यकाशी संपर्क करून हा अर्ज तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि तो अर्ज तुम्हाला भरायचा आहे। त्यासोबत काही डॉक्युमेंट्स आहेत, ती डॉक्युमेंट जोडायचे। तो अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे, चला तर या ठिकाणी आपण आता बघूयात। तर शेतकरी बंधूंनो, राज्य पुरस्कृत सन 2024-25 योजनेअंतर्गत सोयाबीन आणि कापूस पिकासाठी नॅनो युरिया आणि नॅनो DAP वाटपसाठी हा अर्ज दिलेला आहे। महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत हा अर्ज दिला आहे। तुम्हाला तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत किंवा कृषी सहाय्यकांमार्फत हा अर्ज मिळेल। बघा या ठिकाणी विषय, राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत सोयाबीन व कापूस पिकांसाठी नॅनो युरिया आणि नॅनो DAP दोन खतं दिली जाणार आहे। नॅनो युरिया नॅनो DAP मिळण्याबाबत हा अर्ज आहे। महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून मी, नंतर खाली बघा श्री सौ असेल, काय ज्या महिला शेतकरी असेल किंवा शेतकरी असेल त्यांचं नाव, राहणार, तालुका, जिल्हा कुठला आहे, येथील रहिवासी असून माझ्या नावावर कोणतं गाव, जे तुमचं गाव असेल त्या या गावामध्ये गट नंबर तिथला द्यायचा। इथं गट नंबर कोणता असेल, समजा तुमचा 1 गट नंबर आहे, 1 या गट क्रमांकामध्ये किती जमीन आहे तुमची, समजा या ठिकाणी तुमची 1 हेक्टर जमीन आहे, तर तुम्ही 1 हेक्टर टाकू शकता। एवढे क्षेत्र सोयाबीन पिकाखालील व 1 हेक्टर क्षेत्र कापूस पिकाखाली असून माझा प्रवर्ग, मग अनुसूचित जमाती असेल किंवा अनुसूचित जाती असेल किंवा इतर मागासवर्गीय असेल, ते तुम्हाला द्यायचं। नंतर बघा, त्यामुळे मी राज्य पुरस्कृत नॅनो युरिया किंवा मग नॅनो DAP, नॅनो युरिया आणि नॅनो DAP या घटक अर्जासाठी अर्ज करत आहे। नंतर खाली या ठिकाणी बघू शकता, आता तुम्हाला काही डॉक्युमेंट्स दिले। डॉक्युमेंट काय काय द्यायचे? डॉक्युमेंट्स तुमचे या ठिकाणी 7/12 द्यायची, डिजिटल 7/12 देऊ शकता, 8 द्यायचं आहे। जात प्रमाणपत्र, जर तुम्ही अनुसूचित जाती किंवा जमातीमधून येत असाल तर तुम्हाला कॅटेगरी सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट द्यायचं आहे आणि आधार कार्ड झेरॉक्स। खाली ठिकाण टाका, दिनांक टाका, मोबाईल नंबर टाकायचा आहे, शेतकऱ्याचं नाव, नंतर पत्ता, राहणार कुठला आहे, पोस्ट, तालुका, जिल्हा या पद्धतीने टाका। एवढी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची। इथे शेतकऱ्यांची स्वाक्षरी किंवा अंगठा करायचा। या पद्धतीने सर्व डॉक्युमेंटची आता याची झेरॉक्स तुमचा या फॉर्मला जोडायची। हा फॉर्म भरायचा आहे, त्याखाली सर्व डॉक्युमेंटच्या झेरॉक्स जोडायच्यात आणि ह्या सर्व झेरॉक्स नेऊन तुम्हाला तुमच्या तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यकांकडे जमा करायच्या। अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज करायचा आहे। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ। जय हिंद, जय महाराष्ट्र।